कापडण्याच्या 8 वर्षीय शाळकरी बालिकेला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना मुख्य रस्त्यावर घडली आहे। परिसरातील ग्रामस्थांनी कुत्र्याला अटकल्याने बालिका बचावली आहे। घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून कापडणे गावात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळाला आहे। कापडण्याच्या इंद्रानगर भागात राहणाऱ्या हर्षदा अशोक पाटील या 8 वर्षांची बालिका शाळेत जाण्यासाठी निघाली होती। अचानक मुख्य रस्त्यावर आली असता गावातीलच मोकाट कुत्र्याने तिचा लचका तोडण्यास सुरुवात केली। कुत्र्याने थेट चेहऱ्यावरच हल्ला केल्याने बालिका गंभीर जखमी झाली आहे। जखमी अवस्थेत बालिकेला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बालिका वाचली आहे। या घटनेमुळे कापडण्यातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।